नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, एमपीएससी, तलाठी भरती, पोलीस भरती, कोतवाल भरती, सरळ सेवा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर. अद्यापर्यंत तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल, जॉईन करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक चॅनलला फॉलो करा आणि इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करून घ्या. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचा व्हिडिओ घेऊन येत असतो. आजचा व्हिडिओ क्रमांक 480. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न, 25 ऑगस्ट 2026 रोजी भारत आणि व्हिएतनाम तटरक्षक दलाची 7वी उच्चस्तरीय बैठक कुठे आयोजित करण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे चेन्नई. तर भारत व्हिएतनाम तटरक्षक दलाची 7वी उच्चस्तरीय बैठक, ठीक आहे, तारीख आहे 25 ऑगस्ट 2026. तटरक्षक प्रादेशिक मुख्यालय चेन्नई. भारताच्या बाजूने महासंचालक परमेश शिवमनी, तर व्हिएतनामच्या बाजूने उप कमांड मेजर जनरल लुंग द्वी हुंग. 2015चा तटरक्षक सहकार्य सामंजस्य करार. सहकार्याची क्षेत्रे सागरी शोध व बचाव, सागरी कायदा अंमलबजावणी, समुद्री प्रदूषण प्रतिसाद, संस्थात्मक क्षमता निर्माण व संयुक्त प्रशिक्षण. दुसरा प्रश्न, आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान केंद्राकडून देशातील पहिल्या 15 मीटर मल्टी एक्सल स्लीपर बसला अनुपालन प्रमाणपत्र मिळवणारी कंपनी कोणती? तर सिनाटी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड. सीमा भागात अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी बाज नावाची पहिली स्वतंत्र आणि समर्पित विशेष ड्रोन बटालियन उभी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब. खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर भारताची पहिली स्पेशल ड्रोन बटालियन बाज बटालियन असं याचं नाव आहे. पंजाब पोलीस यांची 11वी वज्र कोर याच्या अंतर्गत हे आहे. याचं ठिकाण आहे जालंधर, पंजाब. तर मुख्य उद्देश आहे सीमेवरून होणारी अंमली पदार्थाची म्हणजे हेरोईन व शस्त्रास्त्रांची तस्करी रोखणे आणि संवेदनशील भागात हवाई पाळत ठेवणे. चौथा प्रश्न, अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याने 2026 मध्ये कोणता दिवस अधिकृतपणे दिवाळी दिन म्हणून घोषित केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 8 नोव्हेंबर. ऑप्शन बी, 8 नोव्हेंबर 2026 हा दिवाळी दिन. कॅलिफोर्नियामध्ये 8 नोव्हेंबर हा दिवाळी दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. कॅलिफोर्निया हे अमेरिकेतलं राज्य आहे. असेंब्ली सदस्य दर्शना पटेल व एस कालरा यांनी हा प्रस्ताव ठेवला होता आणि दिवाळीला अधिकृत सुट्टी व विशेष मान्यता देणारे पहिले अमेरिकन राज्य पेन्सिल्व्हेनिया हे आहे. ठीक आहे. पाचवा प्रश्न, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा 2026 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा पहिला फ्रेंच खेळाडू कोण ठरला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अलेक्स लॅनियर. सहावा प्रश्न, 25 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्राचे नवीन लोकायुक्त म्हणून कुणी शपथ घेतली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे. सातवा प्रश्न, 24 ऑगस्ट 2026 रोजी वयाच्या 101व्या वर्षी निधन झालेल्या ज्येष्ठ मराठी व्याकरण विदुषी आणि भाषाशास्त्रज्ञ प्राध्यापक यास्मीन शेख यांचे मूळ नाव काय होते? तर यांचं नाव होतं जेरुशा रुबेन. ज्येष्ठ लेखिका प्राध्यापक यास्मीन शेख यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं मूळ नाव होतं जेरुशा रुबेन. त्यांचं वय होतं 101 वर्ष. निधन झालेलं आहे पुण्यामध्ये. त्यांची प्रमुख पुस्तक आहे मराठी लेखन मार्गदर्शिका व भाषा शब्द लेखन कोश.
पुरस्कार डॉक्टर अशोक केळकर पुरस्कार, फातिमा बी शेख सत्यशोधक पुरस्कार, मराठी भाषा जीवन गौरव पुरस्कार 2025 चा. आठवा प्रश्न, हिमाचल प्रदेश हे अॅनालॉग पनीर कृत्रिम पनीरच्या विक्रीवर बंदी घालणारे देशातील कितवे राज्य ठरले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 5वे. तर अॅनालॉग पनीरवर बंदी घातलेली आहे हिमाचल प्रदेशने आणि हे 5वं राज्य ठरलेलं आहे. यापूर्वी पहिल्यांदा महाराष्ट्रात, त्यानंतर गुजरात, नंतर छत्तीसगड आणि नंतर मध्य प्रदेश या राज्यांनी बंदी घातली होती. आता हिमाचल प्रदेशनेही बंदी घातलेली आहे. 9वा प्रश्न, नीट यूजी पेपर लीक आणि आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आर सुभाष रेड्डी. भारतातील पहिला डिजिटल मृदा पोत नकाशा कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरो, नागपूर. अकरावा प्रश्न, अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी केरळ राज्य सरकारने कोणती राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑपरेशन तुफान. 12वा प्रश्न, ऑगस्ट 2026 पासून इयत्ता 6वी पासूनच्या विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI शिक्षण सुरू करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? कर्नाटक. खूप महत्वाचा हा मुद्दा आहे. तर शालेय स्तरावर AI शिक्षण कर्नाटक, इयत्ता 6वी पासून शालेय अभ्यासक्रमात AI शिक्षणाचा समावेश आहे. 13वा प्रश्न, 2026च्या ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद ईस्ट बंगाल FC ने कितव्यांदा पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 17व्यांदा. 14वा प्रश्न, जयपूर राजस्थान येथे पार पडलेल्या मिस युनिव्हर्स इंडिया 2026 या सौंदर्य स्पर्धेचा किताब कोणी पटकावला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे काजिया लीज मेझो. 2026च्या सिनसिनाटी ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर हे पटकावलेलं आहे कोको गॉफ यांनी. ऑप्शन बी. 16वा प्रश्न, 2026च्या सिनसिनाटी ओपनचे ATP मास्टर्स 1000 पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा आर्थर फिल्स हा कोणत्या देशाचा टेनिस खेळाडू आहे? तर हा आहे फ्रान्स या देशाचा. महत्वाची माहिती, सिनसिनाटी ओपन 2026 पुरुष एकेरी आर्थर फिल्स फ्रान्स, उपविजेता फ्रान्सिस टियाफो अमेरिका. विशेष कारकिर्दीतील पहिले ATP मास्टर्स 1000 विजेतेपद पटकावून तो जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर पोहोचला. 17वा प्रश्न, भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन ठरलेल्या डॉक्टर मरियम अफिफा अन्सारी यांचे मूळ ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे? तर हे आहे मालेगाव, नाशिक. महत्वाची माहिती, भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन डॉक्टर मरियम अफिफा अन्सारी या मालेगावच्या आहेत. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेला जागतिक शांतता निर्देशांक 2026 म्हणजेच ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये कोणता देश प्रथम स्थानी आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आइसलँड. 19वा प्रश्न, भारताच्या पहिल्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या AK-203 असॉल्ट रायफलला कोणते नाव देण्यात आले आहे? आणि याला नाव देण्यात आले शेर. 20वा प्रश्न, भारताने स्वतःचे स्वतंत्र अंतराळ स्थानक उभारण्याचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत निश्चित केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2035.
21वा प्रश्न, जगातील पहिले अधिकृत ड्रॅगन बॉल थीम पार्क कोणत्या देशातील किती या शहरात उभारले जात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सौदी अरेबिया. 22वा प्रश्न, चालू आर्थिक वर्षात 2026-27 मध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल किती महिलांना लाभ मिळाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2,44,354. महत्वाची माहिती बघा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना महाराष्ट्रातील लाभार्थी आहे 2,44,354 महिला. अर्थसहाय्य पहिल्या अपत्यासाठी 5,000 आणि दुसरे अपत्य मुलगी असल्यास 6,000. 23वा प्रश्न, महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या युथ व एज फ्रॉड कमिशनच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राहुल टाक. तर महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना असं या संघटनेचं नाव आहे आणि राष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक या पदावर राहुल टाक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचं पद आहे सचिव युथ व एज फ्रॉड कमिशन.